हा आमचा प्रजिमा क्रमांक 33 मोरेगाव ते वालूर रस्ता. त्या रस्त्यावर हा मातीवाणी मुरुम वापरलेला आहे. जवळपास पूर्ण विहिरीचा मुरुम काय आणि कुठला मुरुम काय, आणि टाकून टाकला तर 1-1.5 इंचच थर असेल लय झालं तर. अजून तुम्हाला पुढे दाखवतो मी. हा अशा प्रकारे मुरुम वापरत आहेत. यामध्ये पूर्ण अशी मातीवाणी दिसत आहे आणि पावसामध्ये पूर्ण चिखलच होणार आहे. यामध्ये सगळा मुरुमच त्या प्रकारे आणलाय. आणि हे पहिला तरी मुरुम थोडा चांगला होता या साईडनं, या साईडनं एकदम खराब आहे. आणि ह्या पलीकडच्या साईडला जवळपास 3 वेळा डागडुगी करून मुरुम 4-5 टोपले टाकू हे केलं. पहा या मुरुमामध्ये सगळे मातीचे ढेकळं येतं. आणि एक तर रोड लवकर करत नाहीत. आता पावसाळ्यामध्ये ते परवा दिवशी थोडासा पाऊस झाला तर ह्या रस्त्याने जाता येणं गेलं, गाड्या अडकू लागल्या. आता ह्या पुलाचं बांधकाम सुरू होऊन जवळपास 3-4 महिन्याच्या पुढे झाले तर, आणि याच्या अजून देखील वळण रस्ता वापरा असे कोणत्याही प्रकारचे बोर्ड लावलेले नाहीत. नवीन माणसाला डायरेक्ट ते याच्यावर जाऊ शकतात. किती वेळा सांगितलं त्यांना, निवेदन दिले, फोन लावून सांगितलं तरी देखील हे होईना. ह्या साईडनं पण नाही आणि पलीकडच्या साईडनं पण नाही. ह्या साईडनं देखील पहा, ह्या साईडनं पण कुठेही बोर्ड लावलेला नाही. हे काल उकरून ठेवलं इथं, पाट्या नाहीत काय नाहीत. आणि मुरुम पाहता तर हे पूर्ण विहिरीचा मुरुम आहे, पूर्ण गाळ याच्यामध्ये बसलेला आहे. हे पहिल्या साईडचा चांगला होता मुरुम, पण आता गुत्तेदाराचे पैसे संपलेत. हे पहा याच्यावरचे दगड उघडे पडायला लागले. काहून नाही पडायचे? कारण त्यांना मुरुम 1-1.5 इंच असा थर वापरलेला असेल. 2-3 वेळेस याच्यावर मुरुम टाकण्यात आला मागच्या 1 महिन्यामध्ये. हे मुरुम पाहतांत पूर्णच विहिरीचा मुरुम, गाळवाईज मुरुम आहे. मागं जे पाहिला ते पूर्ण मातीचा मुरुम होता. याच्याकडे कोणीही बांधकाम विभागाचं लक्ष नाही. हा रोड सार्वजनिक बांधकाम उपविभाग शेलू यांच्या अंतर्गत येतो, पण कोणीही सध्या या रोडकडे लक्ष देत नाही. आम्ही बार निवेदन देऊन बार त्यांना कॉल करून देखील कोणी गुत्तेदार रोड लवकर तयार करत नाही. याच्यामध्ये हा रोड मूळ गुत्तेदाराकडे नसून गुत्तेदाराच्या खाली नवीन सब गुत्तेदार होऊन त्यानं रोड घेतलेला आहे म्हणून अशी आम्हाला माहिती मिळाली. आणि ह्या रोडमध्ये 3 टप्पे केलेत. एक वालूरपासून जवळपास 4 किलोमीटर अंतर हातनूरकडे हा उकरून ठेवलेला रस्ता आहे. त्यानंतर मध्ये 3 किलोमीटरचा रस्ताच नाही, कोणीच घेतला नाही. त्याच्यानंतर पुढे 4 किलोमीटर हा रस्ता दुसऱ्या गुत्तेदाराला दिलेला आहे. पण दोन्ही गुत्तेदार काही रस्ते करायला तयार नाहीत. पावसाळा आला इकडून खालून जाता येत नाही, गाड्या फसतात इकडं. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यायला पाहिजे, पण तरी देखील कोणी येत नाही. आम्ही मागं रस्ता रोकोसाठी निवेदन देऊन सुद्धा देखील आम्हाला पोलिसांनी परवानगी दिली नाही रस्ता रोकोसाठी. आमचं एकच म्हणणं होतं की इथून 5-6 गावचे विद्यार्थी या रोडने प्रवास करतात. हातनूर झालं, साळेगाव झालं, खेरडा झालं, रायपूर झालं, ह्या रोडने मोरेगावला वालूरला शाळेसाठी ये जा करतात. सायकलवर येतात, कोणी आपापल्या गाडीवर येतात. आणि त्यानंतर पुन्हा राजवाडी मार्गे सेलू, जेव्हा राजवाडीच्या पुलाला पाणी येते तेव्हा पर्यायी रस्ता म्हणून हाच रस्त्याचा सेलूला जाण्यासाठी उपयोग होतो. तरी देखील ह्या रस्त्याकडे कोणी लक्ष देत नाही. हा पूर्ण मुरुम विहिरीचा मुरुम आहे, पूर्ण गाळ आहे मुरुमामध्ये. आणि याच्यावर जवळपास 3 ते 4 वेळेस खडी येचली, पण मुरुम नसल्यामुळं खडी उघडी पडत आहे बार. दुसरं एक हे पहा, या गुत्तेदाराचे पैसे संपले. इथला रोडच्या कडेचा मुरुम उकरीत आहे आणि ओली टाकीत आहे. म्हणजे रोडच्या बाजूला मुरुम आहे, त्या शेतामध्ये तेच मुरुम उकरून वरी रोडवर टाकत आहेत. हे खडे पुन्हा उघडे पडले पाहिजे रोडचे.
हा मुरुमाचे ढिगल अजून काय त्यांनी उचलले नाहीत. रात्री हे मुरुम दिसत नसल्यामुळं त्या दिवशी एक गाडी इथं पडलेली आहे. मेन रोडवरच टाकले त्यानं. मुरुम यांचा जवळपास 4 ते 5 प्रकारचा मुरुम आहे. चुनखडीचा मुरुम आहे, मातीचा मुरुम आहे, विहिरीतल्या गाळाचा मुरुम आहे आणि हे दगडी मुरुम आहे. नुसती डागडुगी करीत आहेत रोडची, पण रोड काय अजून सुरू करत नाहीत.